नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। मी सुनील रमेश मिश्रा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की या हायवे ऑथॉरिटीने जे कॉन्क्रिटीकरणचं काम केलेलं आहे, त्या कॉन्क्रिटीकरणचं काम करताना जे हायवे कॉन्क्रीट करताना जे स्लोप सोडायला पाहिजे होता ते स्लोप काय सोडला नाही आहे। त्या स्लोप न सोडल्यामुळे काय झालं आहे की अख्खा जे आकस्मिक पाऊस पडला, त्या पाऊस पडल्यामुळे इथे गटाराचं रूपांतर झालेलं आहे आणि या गटाराचं रूपांतर झाल्यामुळे इकडचे येणारे नागरिक, इकडचे येणारे विद्यार्थी या सर्वांना या चिखलातून इथं जावं लागत आहे। तर मी या व्हिडिओद्वारे आणि या सर्व या आमच्या ग्रामस्थांच्या वतीने हायवे ऑथॉरिटीला एकच मागणी करू इच्छितो की त्वरित या जो पाणी साचतोय, जो कॉन्क्रिटीकरण तुम्ही केलं आहे, त्या कॉन्क्रिटीकरण करताना जर तुम्ही पाणी जाण्याचा मार्ग सोडायला हवा होता, पण तुम्ही काय तो पाणी जाण्याचा मार्ग सोडलेला नाही आहे। त्याच्यामुळे हे छोटंसं पाऊस होतं तर एवढा पाणी जमा झाला, गेले 8 दिवस झाले पाणी जमा झालेलं आहे आणि पाणी जमा झाल्यामुळे इथे दुनियाभरचे मच्छर पैदा होतात, इथे व्यापारी वर्ग आहे। पण मी या व्हिडिओद्वारे हायवे ऑथॉरिटीला एकच विनंती करीन आणि वसई विरार शहर महानगरपालिकेला सुद्धा एक विनंती करीन की आपण दोघांनी संयुक्तरित्या या जमा होणाऱ्या पाणी याच्यावर उपाययोजना करावी आणि रोगराई पसरण्यापासून आमच्या नागरिकांची जीव वाचवावा हीच नम्र विनंती।